नमस्कार मंडळी, बटाट्याची भाजी बनवणार आहोत. थंडीचे दिवस आहेत तर मटार खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आलेले आहेत. तर चला सुरू करूया बनवायला. त्याच्यासाठी वाटाणा घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, 3 कांदे, एक टमाटा, तमालपत्र, कसुरी मेथी, अद्रक, लसूण, कोथिंबीर लागणार आहे स्वादासाठी आणि चण्याचं पीठ. हे सिक्रेट मसाला आहे, हा गरजेचा आहे. आणि बाकी जे आपले मसाले असतात रेग्युलर ते टाकणार आहोत. चला मग बनवायला सुरुवात. बारीक कांदे आणि टमाटे कापून घेणार आहोत. मसाला बनवताना आता आपण एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे, टमाटा कापून घेतलेला आहे आणि आता अद्रक लसूण. आपण हे अद्रक लसूण ना आता ह्याच्यामध्ये करून घेऊया, म्हणजे असं ना तो दाताखाली क्रिस्पी क्रिस्पी रश्यामध्ये खूप मस्त लागणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट न करता आपण हे ह्याच्यामध्ये करूया. त्याच्यात आपल्याला आता जिरं टाकायचं आहे. जिरं फार जळून द्यायचं नाही आहे. त्यामध्ये तमालपत्र टाकून द्यायचं आहे एक, आणि लगेच कांदा टाकायचा आहे. बघा आवाज आलेला आहे जिरं तडतडण्याचा. आता कांदा टाकून द्यायचा आपल्याला त्याच्यातच. ब्राऊनसर भाजत आला की आपल्याला ह्याच्यातच हे आपण अद्रक लसूण जे ठेचलेलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचंय आणि ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो. कांदा लालसर भाजलेला गेलेला आहे. आता ह्याच्यातच आपल्याला टमाटा टाकायचा आहे. जो आपण बारीक चिरलेला होता ना तो टमाटा आपण टाकला आहे. आणि ह्याच्यात मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. मीठ आधीच टाकलं कारण की लवकर कांदा व्यवस्थित टमाट्याबरोबर बारीक व्यवस्थित भाजला जातो म्हणून. कांदा, टमाटा, लसूण, अद्रकचं वाटण एकदम लहान गॅसवर भाजल्यामुळे किती एकजीव झालेला आणि एकदम असं ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजायचंय. ठीक आहे. आता ह्याच्यात आपण गरम मसाले टाकणार आहोत. हळद अर्धा चमचा, धन पावडर 1 चमचा, गरम मसाला घरी बनवलेला आहे 2 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा. आणि आता ह्याच्यात व्यवस्थित भाजून घ्यायचंय. बघा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता ह्याच्यातच आपल्याला बटाटे टाकायचे आहेत कापलेले. मी याची सालं नाही काढली, तुम्हाला सालं काढायची तर तुम्ही काढू शकता, पण विदाऊट साल भाजी खरंच खूप सुरेख लागते. आता ह्याच्यातच आपण वाटाणे टाकूया आणि आपण हे पूर्णपणे भाजून घेऊया. आणि ह्याच्यात मग अशी आपण हे घेतलेलं ना चण्याचं पीठ ते सुद्धा घालूया. हे आधीच नाही टाकलं मी कारण की काय होतं हे करपून जातं ना म्हणून. आता आपण ह्याच्याबरोबर हे 2 मिनिटं 1 मिनिटभर भाजून घेऊ शकतो. चण्याचं पीठ भाजून घ्या, नाहीतर मग ते कच्चं घेतलेली ना ती थोडी हाताने अशी चोळून बारीक करून घ्यायची आणि ती भाजीत टाकायची. आता चण्याचं पीठ पण व्यवस्थित भाजून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये कच्चं नाही ठेवायचं. ह्याच्याने ना चण्याच्या पिठाने दाटसरपणा येतो भाजीला, खूप छान लागते चवीला. आता आपण हे जे बाजूला गरम पाणी केलेलं आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हळूहळू टाकायचं. हळू गॅसवरच 15 मिनिटं आपण ह्याला गरम पाण्यात व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. मध्ये मध्ये सारखं भांड्याचं झाकण काढू नका, नाहीतर वाफ निघून जाते. एक 10 मिनिटांनी पाहिजे तर उघडून आपण ह्याला बघू शकतो कितपर्यंत रसा शिजत आलेली आहेत. आता आपण ओपन करून बघूया. हे बघा व्यवस्थित भाजी शिजत आली आहे बहुतेक. आता आपण एकदा बघूया. व्यवस्थित शिजलेली आहे असं वाटतंय मला. एक बटाटा घेऊया आपण. बटाटा बघूया शिजलाय का. हा बटाटा व्यवस्थित शिजला. आता हा बटाटाला एक असं बऱ्यापैकी स्मॅश करा. असा स्मॅश केला तुम्ही आणि हा असाच बटाटा पूर्णपणे भाजीत सोडून द्यायचा, म्हणजे भाजीला ना पूर्ण घट्टसरपणा येतो. आणि आता आपण मग अशी जी कोथिंबीर होती ना ती पूर्णपणे आपण भाजीत मिसळून घेऊया आणि अजून 1-2-3 मिनिटं ह्याला व्यवस्थित उकळ येऊन देऊया. आपण झाकण बाजूला करून बघूया. अरे वा, भाजी एकदम मस्त झालेली आहे. पूर्ण लाल रंग भाजीला आलेला आहे आणि दिसायलाही खूप सुरेख दिसते. फक्त आपण वाटाणा बघूया व्यवस्थित शिजला आहे ना, कारण थंडीच्या दिवसात जरा वाटाणे लवकर शिजत नाही म्हणून. तरी पण 15 मिनिटं पूर्णपणे झालेली आहेत. हे बघा वाटाणाही छान शिजलेला आहे आणि कोथिंबीर पण किती मस्तपणे सुगंध येत आहे. हिवाळा आहे ना, कोथिंबीर भरपूर घाला.
मस्त खा आणि मस्त राहा. अशा प्रकारे वाटाण्याची भाजी बनवा आणि घरातल्यांना सर्व्ह करा. कसे सगळे आनंदाने पुन्हा पुन्हा मागून मागून खातील हिवाळ्यामध्ये ही भाजी.